उत्सव हा नुसताच भक्तीचा मार्ग नसून यातूनच एकसंधता, समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन हवे, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजातील गैरसमज दूर व्हावेत हा आमचा प्रयास आहे. आणि या भावनेतूनच लोककल्याणासाठी आणि जनहितार्थ उद्देश ठेवूनच कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपण प्रमाण अर्थात अवयवदान वाढावे ही श्री गणेशाचरणी प्रार्थना. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर मानवी आयुष्य हे फार सुंदर आहे. ते व्यर्थ न जावे, पुरेपूर उपभोगावे, सदा सुखी आणि आनंदी राहावे, इतरांनाही सुखी करावे, लुटावा आनंद, वाटावा आनंद, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाने जिंकावे जग सारे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मला वाटतं तो मेला. देवा परमेश्वरा, वाचव माझ्या मुलाला. दया कर देवा, माझ्या मुलाला जीवन दान दे. राजू रे. हे राजूचे आई वडील रात्री ऍक्सिडेंट झाला आणि पब्लिकने त्याला दवाखान्यात आणले. बातमी कळताच आई वडील धावत आले. हा त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या आयुष्याचा आधार. ते फार चिंतेत आणि काळजीत आहेत. डॉक्टर, डॉक्टर, माझा मुलगा कसा आहे? ठीक आहे ना? त्याला वाचवा हो डॉक्टर, माझ्या राजूला वाचवा. राजू रे. हे बघा काळजी करू नका. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, पण त्याच्या डोक्याला खूप जबर मार लागल्याने तो कोमात गेलाय. काय कोमात? राजू. अरे देवा रे देवा, आता मी काय करू देवा. सर 12 नंबरच्या पेशंटची प्रकृती फार बिघडली आहे. ही सिरियस. आय नो. त्याला ताबडतोब डायलिसिससाठी पाठवा. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. तुम्ही असं करा, कुठल्या तरी दात्याकडून किडनी दान मिळेपर्यंत आपल्याला त्याला जगवायला हवं. कमान हरी अप. डॉक्टर कालपासून माझा मुलगा माझ्याशी बोलला नाहीये. तू का बोलत नाही डॉक्टर? ही मध्यमवर्गीय कुटुंबातील माता कालपासून ती मुलाच्या काळजीने ICUच्या दरवाजात उभी आहे. आज 5वा दिवस. ती हॉस्पिटलमधून जराही बाहेर पडलेली नाही. दिवसेंदिवस तिच्या मुलाची तब्येत खालावत चालली. तो काही खात नाहीये, पीत नाहीये, बोलत नाहीये. आणि आता यावर काहीतरी उपाय असेल ना डॉक्टर? हो, म्हणजे उपाय आहे लिव्हर प्रत्यारोपण. म्हणजे कुणाचं तरी दुसऱ्याचं लिव्हर त्याला बसवलं तर तो व्यवस्थित होईल. हो, मग माझा लिव्हर बसवा ना त्याला, पण त्याचे प्राण वाचवा डॉक्टर. नाही आई, समजून घ्या, आम्हाला तसं नाही करता येत. ते नुकत्याच मृत पावलेल्या माणसाचं लागतं आणि तेही जर त्याने मरण्यापूर्वी लिव्हर दान केलं असेल तरच. आम्ही मोठमोठ्या हॉस्पिटल्सना कळवलंय, बघूया काय होतंय ते. माणसाच्या आयुष्याला अर्थ असतो, तसाच त्याच्या मरणालाही अर्थ असतो. मरणोत्तर अवयव दानामध्ये जर कोणी लिव्हर दान केले आणि ते वेळेतच मिळाले तरच त्याचे प्राण वाचतील. पण अवयव दान करणार कोण? माणूस मृत झाला की लगेचच त्याच्या शरीरातील सर्वच अवयव मृत होतात ना. ते सांभाळले, जतन केले तर किडनी, लिव्हर, डोळे, मूत्रपिंड, अगदी हृदय सुद्धा असे मौल्यवान अवयव दुसऱ्याला दान दिल्याने अशा समयी त्याचे प्राण वाचू शकतात. माणूस मेल्यावर आपण हे शरीर जाळतो अथवा दफन करतो आणि त्याचबरोबर हे शरीरातील मौल्यवान अवयवही जाळून आणि दफन करून टाकतो, म्हणजे फुकट घालवतो. पण हे अवयव दान केल्याने जरी आपण या जगी राहिलो नसलो तरी आपले अवयव राहू शकतात आणि आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य पुन्हा फुलून त्याच्या जीवनात आनंद येऊ शकतो.
राजू राजू कसा आहेस? ए राजू अरे अरे उठ ना. राजू, हे राजू, मला उठ उठ बघ. प्लीज प्लीज जरा शांत राहा. सायलेन्स. आपल्यामुळे इतर पेशंटला त्रास होईल असं वागू नका. परिस्थिती समजून घ्या हा, आणि आम्हाला सहकार्य करा. डॉक्टर पण हा बरा होईल ना? हे बघा त्याचा श्वास चालू आहे. बघा ना. राजू ए राजू. एक मिनिट तुम्ही मागे व्हा. पहिले मागे व्हा. वॉर्ड बॉय, पेशंटला आत घेऊन जा. हे बघा, हा अतिदक्षता विभाग आहे आणि तुम्ही जर असा गोंधळ घातलात ना तर एखादा हार्ट पेशंट दगावू शकतो. हा, तेव्हा प्लीज स्वतःला कंट्रोल करा आणि तुम्ही दुःख आवरा. हो डॉक्टर, आम्ही शांत राहतो. नाही म्हणजे परिस्थिती आमच्या लक्षात आली आहे. सॉरी तुम्हाला त्रास झाल्याबद्दल. पण खरं काय ते स्पष्ट सांगा ना आम्हाला. आम्ही स्वीकारते. हां सांगा डॉक्टर. ओके ठीक आहे. स्पष्ट आणि खरं ऐकायची तयारी असेल तर ऐका. तुमच्या मुलाचा श्वासोच्छवास जरी तुम्हाला दिसत असला तरी त्याचा ब्रेन डेड झालाय. त्यापुढे किती प्रयत्न केले ना तरी तुमचा राजू परत उठणार नाही. आय एम सॉरी. सांभाळा स्वतः. तुम्ही शांतीने प्रयत्न केले डॉक्टर, पण आमच्याच मुलाचं दुर्भाग्य झालं. त्याची आयुष्य रेषा तेवढी आहे. पण आम्ही उभयताने एक निर्णय घेतला डॉक्टर. एक निर्णय घेतला. जर आमचा मुलगा आम्हाला परत मिळणारच नसेल तर निदान त्याच्या शरीरातील मौल्यवान अवयव किमान फुकट जाऊ नयेत. म्हणजे या घडीला कोणी दाता येणार नाही अथवा सापडणार नाही, पण लिव्हर प्रत्यारोपणाने या महिलेच्या मुलाचे प्राण वाचणार असतील तर मी माझ्या मुलाचे अवयव दान करू इच्छितो. त्या किडनी फेल पेशंटला जीवदान मिळू शकते. येस डॉक्टर. मी आणि माझी पत्नी 2 वर्षापूर्वी हिचं हार्ट फेल झालं होतं. लाखो रुपये खर्चूनही ती जगण्याची शक्यता नव्हती, पण कोणीतरी दान केलेल्या हार्टमुळेच आज ती हयात आहे. माझ्या मुलाच्या शरीरातील अवयवांमुळे जर 4 जणांचे जीव वाचणार असतील तर या दुःखातही मी डॉक्टर आनंद मानेन. आम्ही दोघांनी हे सत्य स्वीकारलंय डॉक्टर. हो डॉक्टर. हो. थँक्यू. खरंच थँक्यू. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही. पण तुमच्या या निर्णयामुळे मी 4 पेशंटना नक्कीच जीवनदान देऊ शकतो. आय प्रॉमिस. अवयव दान प्रक्रियेत फार कटकटी तर नाहीत ना डॉक्टर? नाही. अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या पेशंटला पूर्वी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. सरकारी नियमावलींचा अडचण येत होता, पण आता या सर्व बाबी दूर करून अवयवदानाची प्रक्रिया सुलभ झाली. खूप उपकार झाले तुमचे. अवयवदान हे एक श्रेष्ठ दान आहे. अवयवदानाबद्दल सर्व गैरसमज दूर करून या चळवळीला हातभार लावा. कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आपणही सामील व्हा आणि हो, इतरांनाही सांगा. जवळच्या सर्व सरकारी इस्पितळात जाऊन या विषयीची माहिती घ्या. आपणा सर्वांस उत्तम आरोग्य लाभो हीच श्री गणराया चरणी विनम्र प्रार्थना. गणपती बाप्पा. गजा